नुकतीच तिनं 50शी ओलांडली. आयुष्याचं अर्धशतकच. ती BA होईपर्यंतची तिची 20 वर्ष जेमतेम माहेरची. तेवढ्याच त्या 20 वर्षातल्या आठवणी. आठवणीत उरलेली ती वर्ष तिची. किती जपून ठेवल्या तिनं त्या आठवणी. अगदी जपून ठेवलेल्या अनेक वस्तूंप्रमाणे तिनं त्या जपल्यात. दारात पडणारा प्राजक्ताचा सडा, झाडावरचे चानीने खाऊन पडलेले पिकलेले पिवळे पेरू, दारातले केळीचे घड आणि रात्री रातराणीचा सुटणारा घमघमाट. कशी तिनं त्या आठवणींची पुरचुंडी करून खाकोटीला मारून ठेवली आहे ते तिचं तिलाच कळत नाही. पण तो तिचा ठेवा आहे. तो तिनं अगदी जपून ठेवलाय आतात चोर कप्प्यात. लग्न होऊन ती गोव्याला आली आणि मग गोवेकरच होऊन गेली ती. पहिल्यांदा तिला सगळंच नवीन नवीन होतं. हळूहळू ते कसं जुनं जुनं होत गेलं ते तिचं तिलाच कळलं नाही. किती वाटांनी धावली ती. शेवटी तिला वाटलंच वाटाच दमतील आपलं धावणं पाहून. शिक्षण असून नोकरी नाही. तसे नोकरीसाठी प्रयत्न करणारेही कुणी नव्हतं तिच्यासाठी. तिनंच आपलं वेळ जावा म्हणून याला भेट त्याला भेट करायचं ठरवलं. अगदी छोटीशी बालवाडीतली नोकरीही तिनं मग स्वीकारली. नवऱ्याचा दिवसभरचा जॉब. तीही मग वेळ घालवायच्या निमित्तानं नोकरीला लागली. दिवस तिचा लहान लहान मुलात मजेत जात होता. सगळी झोपडपट्टीतलीच मुलं होती. शाळेत जायचा रस्ताही त्यातूनच जायचा. छोटीशी पायवाट होती ती. सगळी अस्वच्छ मुलं, पण काळी सावळी आणि तरतरीत होती ती. गोड गोंडस वाटायची. ती शाळेत जाता येता त्यांची दुनिया न्याहाळत होती. त्यांची घरं छोटी छोटी, स्वच्छ आणि नेटकी असायची. बाहेरचं अंगण प्रत्येकानं आपापलं साफ केलेलं असायचं. त्या अंगणात चिल्लीपिल्ली खेळत होती. कोण कुणाचे केस विंचरून वेणी घालत असायचं, तर एखादी मोठी ताई आपल्या लहान भावंडाला आई वडील कामाला गेल्यावर दिवसभर सांभाळत बसायची. तिथे प्रत्येक जण काम करून पोट भरणाराच होता. त्यांना आपल्या मुलांना शाळेत घालायचं याचीही कल्पना नव्हती. आणि तिथूनच हळूहळू शिक्षणाचं महत्त्व सांगून त्यांना सुरुवात केली. शिक्षणाचं महत्त्व त्यांना पटवून दिलं. खरं तर तिथली मुलं खूप हुशारच होती. मोकळ्या वातावरणामुळे बिनधास्त वृत्तीची झालेली होती. शाळेत शिकवलेलं छानपैकी घरी म्हणून दाखवत होती. त्या लोकांच्या मनात बाईंच्याबद्दल आदर वाढतच गेला दिवसेंदिवस. पुढे पुढे ती इथल्या वातावरणाला सरावली. तिचं जग तिनं उभं केलं. नवऱ्याच्या साथीनं तिनं छोटे छोटे उद्योग सुरू केले. झोपडीतल्या बायकांनाही त्यामुळे काम मिळत गेलं. ती कवी मनाची होती. हळूहळू तिच्या कविता पेपरमध्ये छापून येऊ लागल्या. नंतर ती कधी कधी लिहूही लागली. पुढे पुढे तर तिच्या लिखाणाचा सराव वाढत गेला. खूप सराव वाढला आणि ती अनेक कार्यक्रमात सहभागी होऊ लागली. तिनं पैसा मिळवला, प्रतिष्ठा मिळवली, समाजात नावही कमावलं. पैसा ही गोष्ट अशी आहे, कितीही मिळवला तरी कमीच वाटतो. पुढे पुढे तर स्वतःचं घर, गाडी, सगळ्या सुखसोयी तिनं आपल्या हिमतीवर मिळवल्या. अट्टाहासानं मिळवल्या आणि प्रयत्नपूर्वकही मिळवल्या. उशिरा का असेना तिला 2 मुलंही झाली. मुलं झाली आणि तिला आई ही सर्वात मोठी पदवी मिळाल्यासारखं वाटलं. आई या 2 शब्दात केवढं मोठं विश्व आहे असं तिला वाटून गेलं. तिला कधी कधी वाटायचं आपल्या हिमतीवर जे जे मिळवायचं ते मी मिळवलं. पण जिथे मी खुजी आहे, जिथे फक्त नशिबानंच साथ द्यायला हवी, तिथे आपण कमी पडतोय का? पण नाही. पण शेवटी देवानं ती ही हाक ऐकली. ती आई झाली. तेव्हा तिनं देवाचे मनोमन आभार मानले. देवा तू आहेस. अल्लाह के पास देर है मगर अंधेर नहीं है. हे मात्र खरं हं. एकच दुःख तिला भेडसावत राहिलं. ज्या तिच्या आईनी तुला मूल झालेलं बघायचंय म्हणून ध्यास घेतला होता, ती आईच हे जग सोडून गेल्यावर त्यानंतर तिला मुलं झाली. हे एकच दुःख तिच्या उराशी राहिलं. पण ते दुःख तिनं मनाच्या कोपऱ्यात दडवलं. गोजीरवाण्या मुलांना मोठं करताना ती पूर्णपणे आई झाली. चिव काऊच्या गोष्टी सांगून घास भरवताना, पदराने त्यांची खरकटी तोंड पुसताना, त्यांना स्वच्छ अंघोळ घालून तीट लावताना ती आईपणात बुडून गेली. आई होती त्यातला आनंद ती कणाकणानं आणि क्षणाक्षणानं उपभोगत होती. मुलांना शाळेत घालून अभ्यास शिकवताना
खेळताना पडली तर जपणूक करताना ती आईच असायची. मुलं जरा मोठी झाल्यानंतर तिनं पुन्हा आपल्या लिखाणाला सुरुवात केली आणि बघता बघता अनेक पुस्तकांची ती मानकरी झाली. तिला नेहमी वाटत राहिलं की आपण जी रेष मारली आहे त्या रेषेपर्यंत आपण नक्कीच येऊन पोचलो, नक्कीच पोचलेलो आहोत. आता फक्त वेळ जावा म्हणून काम करत राहायचं. कष्टाची सवय झालीये म्हणून कामातच बुडून जायचं. आता तर ती बरेचदा ठरवते की यापुढे काहीही जबाबदाऱ्या घ्यायच्या नाहीत, पण तरीही नवी नवी आव्हानं तिच्यासमोर येतच असतात आणि ती त्या पेलतच असते. हे सगळं न ठरवूनही ती ते का करते, असं का, या प्रश्नाला तिच्याकडे खरंच उत्तर नसतं. तिला माहितीये पैसा, निष्ठा आणि प्रतिष्ठा सगळं शेवटी इथेच ठेवून जायचंय, काहीच घेऊन जायचं नाही जाताना. परंतु ते मिळवण्यासाठीच आयुष्यभर धडपड केली आणि सगळ्यांनाच करावी लागते. किती मिळवलं, किती घालवलं याचे हिशोब कधी लागले नाहीत, पण ओंजळ मात्र कायम भरलेलीच राहिली. कमी काहीच पडलं नाही. ती तिच्या मतानी तिला जे जे योग्य वाटेल ते ती करत गेली. काही चुकलंही असेल, काही आडाखे बरोबर आले असतील, कधी ती गोंधळली तर कधी ती चाचपडली, पण तरीही स्वतःला सावरत ती पुन्हा उभी राहिली. तिची ती एवढीच अपेक्षा होती, कुणीतरी प्रेमानं तिला पाठीवरती प्रेमळ हात फिरवून फक्त तू लढ म्हण असं म्हणावं. पण तसा मायेचा हात आणि कौतुकाचे शब्द तिच्या वाट्याला आले नाहीत. तेवढं एक जरी असलं तरी तिला 12 हत्तीचं बळ आलं असतं आणि ती अधिक उत्साहाने कामाला लागली असती. पण तिने ते दुःख केलं नाही. आता ती तृप्त आहे. संध्याकाळचं शांत ऊन अंगणात आठवणींची रुंजी घालतंय. माहेरच्या प्रेमळ आठवणी तिला साथ घालतात तेव्हा ती डोळ्यात पाणी न आणता म्हणते, लेक सुखी आहे सांगा सावलीत सासरीच्या. आणि दारातला प्राजक्त केशरी देठासह टपटपत राहतो तेव्हा त्या आठवणीही तिच्या मनात टपटपत राहतात. संध्याकाळची सोनेरी किरणं अंगणात तिच्या रुंजी घालत राहतात. मुलं आता मोठी झाली आहेत. ती त्यांच्या विश्वात केव्हाच गुरफटलेली आहेत. ही मात्र रिकामी वेळ जुन्या आठवणीत बुडवून टाकते आणि रातराणीचा बहर अनुभवत असते. तेव्हा ती म्हणते, आई, हे सगळं वैभव पाहायला तू हवी होतीस, मगच या सगळ्याला खूप खूप अर्थ आला असता. पण जाऊ दे. ती पुन्हा हा विचार मनातून काढून टाकते. ती आता संसाराच्या परिघात राहून स्वतःभोवती गिरकी घेते तेव्हा ती उरत नाही. अंगणात पडणाऱ्या पावसात भिजत राहणारी, पायानं चिखलाचं पाणी उडवणारी, छप्पा पाणी खेळणारी, मोठ्या मोठ्यानं कविता म्हणणारी एक अल्लड मुलगीच होऊन जाते. तेव्हा ती उरत नाही. खरंच ती उरत नाही.